अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू, स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा. आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या सोबत आहात आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघवले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा की किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील, आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहीत आहे आपण कसे आहोत, आणि त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो. सर्व देतो वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या बाजूने तेवढाच न्याय मिळत नाही आणि मग भेटतात ती फक्त कारणं. एक लक्षात घेतलं पाहिजे, ह्या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहेत आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर माझ्या जगातले खूप नाती टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्याचा फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे, आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात. तर मित्रांनो, काही लोक असतात, काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनाम्या करत असतात आणि खोटं पसरवत असतात. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तीळ निर्माण करत, हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुतल्या तांदळाचे समजत असतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपली बदनामी केली तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आणि आपले चरित्र, आपले वागणं आणि आपला स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्र्याकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटक, बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ. आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण 2 खूप चांगल्या गोष्टी आहेत, आणि त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो किंवा धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींची एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे, असा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. मित्रांनो, कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, पण तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकलं पाहिजे, आणि संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे, आणि या सुखदुःखातून गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण राहिले पाहिजे. एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत,
आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्गचक्र विसरून जातात, संपत्तीच्या गर्वाने फार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हडतूड करतात, 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज करणारे, कमजोर साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्यांना तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व करणारे, जे चातुर्याने लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्गचक्र आहे. परमेश्वर ते फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्यासारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो. आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसता तेच उद्या तुम्हाला हसतील. लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आजचे अंधारात आहे, आज यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि आम्ही तो आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिनधास्त आहोत असं समजायला हवं आणि स्वामींवरच फक्त विश्वास ठेवायला हवा. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपाळू ग्रहाने आहात अश्वत करतात, त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात आणि कळीकळाही त्यांचे समोर लोटांगण घालतो. काम, क्रोध, विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्यांचे घरी पाणी भरतात. सद्गुरुदासांच्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिन्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्षप्राप्ती होत असतात. गैरसमज आणि क्रोध हे असे विषय आहेत ना मित्रांनो, जे एका दिवसापासून सुरू झालेले ते अनेक वर्षांपर्यंत जपलेले नातेसुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळीक अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असे केल्यात तरी नंतर विचार करावा. ही गैरसमज एक मोठी गोष्ट आहे आणि ही नातेच मग संपुष्टात आणते. अनेक चांगले व्यक्ती आपण यातून गमावून बसतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्यात घडत असते आणि स्वामी आपल्या जीवनात त्यांचे दर्शनसुद्धा देत असतात. फक्त आपलं त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास हवा आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. वेळ, घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा, जेणेकरून स्वामींना सुद्धा आनंद वाटतो आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि एकदा लक्षात घ्या, आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलो तर आणखी सत्कर्म करायला मिळेल असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसांमध्ये मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि त्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायण, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय, यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात ह्या जगात रागाण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण आपण तेच मन आपले अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राण्यांचा जन्म भेटेल ते, रोज इकडे तिकडे जे भेटेल ते कसं तरी खातात आणि जगतात आणि दिवस लुटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून
आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकारता येईल तेवढे अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू मंत्र तंत्र कर्मकांडाकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादींचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल. अध्यात्म आणि प्रेम नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोन्ही बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून दोन्ही गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजेत आणि चांगल्या केल्या पाहिजेत. लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे चांगले काही दिसेल ते मिळवावं आणि सोडवावं असं वाटत राहतं. अधिक चांगलं मिळवण्याच्या नादात ते जे सर्वोत्तम असतं तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपले हे कर्म वाईट करून घेत असतात. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणारे, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही स्वामींसाठी येतो एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही दररोज जा किंवा स्वामींचे दर्शन दररोज घ्या. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करू शकतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. रस्त्याने जाताना येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, TV, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव, अभयवचन असे प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात. ते म्हणजे तू सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी आपल्याला सतत देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि हे अनुभूतीने अनुभवावे लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपणच श्रद्धा स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलो तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. म्हणून विश्वास ठेवताना कधीही स्वामींवर विश्वास ठेवा. तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत मित्रांनो. नक्कीच तुम्ही या संदेशाचा आस्वाद घेत असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, पुढील 5 मिनिटे हे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. जर का तू तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवलीस तर पुढील 100 वर्षे सुखाने जाऊ शकतात. तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका.
आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. अशाने तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, अरे किती चिंतेमध्ये अडकून राहशील. चिंता करणे थांबव. ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल, नशिबात नाही तेही येईल आणि जाईल. म्हणून अंगणित इच्छा बाळगू नका. जे मिळाले ते सांभाळा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीचक्रावर नाही. राम आणि रावणाची राशी एकच होती, पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले. लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो. ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल, आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल. तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बरोबर राहा. वेळ साक्ष देईल. या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही. प्रत्येक जण केवळ त्याच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे, आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्या देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत, तो माझे दुःख का कमी करत नाही. पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प बसतात. श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं. आधी त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सुटले. त्यानंतर नंद आणि यशोदा, मित्र आणि सोबती मागे राहिले होते. राधाही मागे राहिली होती. गोकुळही मागे राहिले. नंतर मथुराही राहिली. आयुष्यभर श्रीकृष्णांकडून काही ना काही दूर होत राहिले. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे. सर्वस्व गमावूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवापासून चुकलेले नाही, मग आपण तर साधारण मनुष्य. दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात दुःखच उरत नाही. मन आंधळे आहे, त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही. मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही. म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणे पालन करण्याची महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा. तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही. कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते. परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे, जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर असाच स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक व आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि न चुकता शेअर करा. कलियुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नाते ठेवेल. तुमच्याजवळ असे काही ठेवा की ते मिळवण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील. स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तू कचऱ्यात टाकतात. जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमावण्याची कल्पनाही केली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केलेली नसेल. मोकळ्या मनाने श्वास घ्या. आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी माझ्यावर सोडा. सर्व काही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकजण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो. म्हणून एखाद्याने दर्शविलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावला आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करा आणि नंतर सुनिश्चित करा. स्वतःला तणाव आणि अडचणींपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामींसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
श्री स्वामी समर्थ. विनाकारण कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर करा हे एक काम. शत्रुपीडा कायमची नष्ट. श्री स्वामी समर्थ. जो कोणी त्रास देतोय तो त्रास कायमचा कमी होईल आणि जे शत्रू असतील, शत्रुपीडा असेल ती कायमची नष्ट होईल. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये भरपूर असे लोक असतात जे आपल्याला त्रास देतात किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करतात किंवा त्यांना असं वाटतं की याचे कधीच चांगले व्हायला नाही पाहिजे. तर अशा लोकांमुळे आपण चिंतित असतो, आपल्याला त्रास होत असतो आणि मग तो विनाकारणचा त्रास आपले आयुष्य खराब करत असतो. तर तुम्हालाही विनाकारण कोणीतरी त्रास देत असेल आणि तुम्ही चिंतित असाल, त्रासात असाल, तर तुम्ही सुद्धा हे एक काम करा. तुमचा तो त्रास कायमचा नष्ट होईल, शत्रुपीडा नष्ट होईल. आता यात काम करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेचे नारळ लागणार आहे. ते नारळ घेऊन तुम्ही तुमच्या देवघरात कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. तर कोणत्याही दिवशी तुम्हाला ते नारळ घेऊन तुमच्या देवघरात बसायचे आहे, देवाला नमस्कार करायचा आहे आणि ते नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन डोळे बंद करून देवांना प्रार्थना करायची आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे की मला कोणीतरी त्रास देतोय, तो त्रास कमी करा. माझे शत्रू आहेत, ती शत्रू पीडा कमी करा. हे सगळं बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि नंतर ते नारळ आपल्या देवघरात ठेवायचे आहे. पूर्ण दिवस, पूर्ण रात्रभर ते नारळ तिथेच देवघरात राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचं. नदीमध्ये, तलावात, समुद्रात कुठेही विसर्जित करू शकता. जर पाण्याची व्यवस्था नसली तर कोणत्याही झाडाकडे, मोठे झाड असते तिथे ते नारळ ठेवून द्यायचे किंवा मंदिरात जाऊन ठेवून द्यायचे. या उपायामुळे तुमची शत्रुपीडा कायमची नष्ट होईल आणि विनाकारणचा त्रास सगळा कमी होईल. हा एक खूप चमत्कारी उपाय आहे, चमत्कारी तोडगा आहे. तो तुम्ही नक्की करा. तर मित्रांनो, लाईक आणि शेअर करा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाच्या प्रवासात देव तुमच्यासोबत आहे, तोपर्यंत तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही. बाळा, नेहमी देवामध्ये आनंद घे, कारण तो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल. शांतपणे बोला, हे देवा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण कर आणि स्थिर आत्मा निर्माण कर. देवांचा आश्रय आणि सामर्थ्य आहे. प्रत्येक संकटात तो उपस्थित राहून मदत करतो आहे. परमेश्वर तुटलेल्या हृदयाच्या जवळ असतो आणि तो आत्म्याने चिरडलेल्यांना वाचवतो. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाला घाबरू? परमेश्वर माझ्या जीवनाची शक्ती आहे. मग मी कोणाची भीती का बाळगू? अरे, चाखून बघा की परमेश्वर किती चांगला आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो धन्य होतो. परमेश्वर तुला शक्ती देईल. परमेश्वर तुला शांती देईल. हे परमेश्वरा, माझे सामर्थ्य आणि माझा उद्धार करता, माझ्या मुखाचे शब्द आणि माझ्या हृदयाचे चिंतन तुझ्या दृष्टीने मान्य होऊ दे. एक जादुई ऊर्जा आता तुमच्या भोवती आहे. देव म्हणतो की तुमच्या मागे नाही तर पुढे पहा. तुमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे जे काही आहे ते तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही ते करतात तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जावे असे मला वाटत नाही. तू नेहमी माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सहमत असाल तर आत्ता हा व्हिडिओ लाईक करा. एकापेक्षा दोन चांगले आहे, कारण त्यांना त्यांच्या श्रमाचा चांगला फायदा देव म्हणतो. फक्त तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न सोडू नका. जिथे प्रेम आणि प्रेरणा असते तिथे तुम्ही चूक करू शकता असे मला वाटत नाही. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्वात मोठा विश्वास निराशेच्या वेळी जन्माला येतो. जेव्हा आपल्याला कोणतीही आशा आणि मार्ग दिसत नाही तेव्हा विश्वास वाटतो आणि विजय आपण मिळवतो. हार मानू नका. तुम्ही यासाठी प्रार्थना करत आहात, ते मार्गावर आहे. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची जाहिरात करायला तयार आहे. तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्यासाठी जागा बनवण्यास सुरुवात करा.
कारण ते मार्गी लागले आहे. तो तुम्हाला त्याच्या पंखांनी झाकून टाकेल आणि त्याच्या पंखांखाली तुम्हाला आश्रय देईल. त्याचा विश्वासूपणा तुमची ढाल आणि तटबंदी असेल. हार मानू नका. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे. हे प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. सर्व काही शेवटी कार्य करेल. आपल्याला कसे हे माहीत असणे आवश्यक नाही. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा. जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खरे प्रेम करत आहात आणि लक्ष्मी तुमच्या दारात आहे. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा. तुम्ही लवकरच तुमच्या ड्रीम हाऊसमध्ये जाणार आहात. देवदूत तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती इच्छा पूर्ण होणार आहे. तुमचा देव तुम्हाला विसरलेला नाही. तुम्ही एका मोठ्या आशीर्वादासाठी पुढे आहात. त्यावर दावा करा आणि ते प्राप्त करा. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं श्री स्वामी समर्थांचं SC मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला परमेश्वर देणारच आहे. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. देव तुम्हाला वेगळे करतो जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखू शकाल. आपण मैत्री आणि नातेसंबंध गमावल्यासारखे वाटू शकते, परंतु त्यापेक्षा अधिक चांगले काहीतरी आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, उठून पहा. तुमची मदत माझ्या मते आहे, माणसांमध्ये नाही. मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे. ती सर्वांसाठी उगवेल. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे. त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले आहे, परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे. नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा. मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, उठून पहा. तुमची मदत माझ्यामध्ये आहे, माणसांमध्ये नाही. मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे. ती सर्वांसाठी उगवेल. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टींसाठी स्थान देत आहे. त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले, परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे. नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा. मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे. त्यावर तुमची ऊर्जा पुन्हा केंद्रित करणे आवश्यक आहे. यावर विश्वास ठेवा की मी काय करत आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं होणार. देव म्हणतो, कोणत्याही प्रलोभनाने तुम्हाला पकडले नाही, जे मनुष्यासाठी सामान्य नाही. देव विश्वासू आहे आणि तो तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे मोहात पडू देणार नाही, परंतु प्रलोभनासह तो सुटकेचा मार्ग देखील प्रदान करेल. ते सहन करू शकशील का? नक्कीच कमेंट करून सांग. देव म्हणतो, मी माझ्या डोळ्यांसमोर व्यर्थ काहीही ठेवणार नाही. जे लोक तुला त्रास देतात त्यांच्या कार्याचा मला तिरस्कार वाटतो. ते मला चिकटून राहणार नाहीत. देव म्हणतो, लैंगिक अनैतिकतेपासून पळून जा. एखाद्या व्यक्तीने केलेले इतर प्रत्येक पाप शरीराबाहेर असते, परंतु लैंगिकदृष्ट्या अनैतिक व्यक्ती स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल. थांबता प्रार्थना करा, जागा आणि प्रार्थना करा की तुम्ही मोहात पडू नये. वाईट गोष्टींचे अनुसरण करणे रद्द करा. वासनायुक्त सामग्री पाहणे थांबवा. धर्मनिरपेक्ष संगीत ऐकणे थांबवा आणि तुम्ही काय वापरतात ते पहा. देव सांगतो, डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचा डोळा निरोगी असेल तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने भरलेले असेल. तू जेव्हा सगळीकडे चांगलेपणाने पाहशील तेव्हा नक्कीच देव एक मार्ग प्रदान करतो. अतिविचार थांबवा. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. जर देवाची इच्छा असेल तर ते होईल आणि काहीही थांबणार नाही. तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता प्राप्त करा. देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा. तयार असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, कधी कधी तुम्ही फक्त त्या गोष्टी माझ्या हातात सोडा आणि शांतपणे बसा.
माझी योजना तुमच्यापेक्षा मोठी असू शकते. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुला भेटलो. काहीही शक्य आहे आणि चमत्कार खरोखर घडतात याचे तुम्ही एक उदाहरण व्हा. नेहमी आनंदी राहा. सतत प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या, कारण स्वामींची तुमच्यासाठी ही इच्छा आहे. आपण काही गोष्टी करू शकत नाही असे वाटत असले तरीही विश्वास ठेवा. देवासोबत तुम्ही सर्व काही करू शकता हे जाणून घ्या. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्ही विपुल तुमच्या कालावधीकडे जात आहात, म्हणून कृपया पैशांची चिंता करणे थांबवा आणि तुमच्या देवदूताला तुमचे काळजी घेऊ द्या. तुम्ही कसे वागता तसेच लोक तुमच्याशी वागतील. मला निस्वार्थ भक्त आवडतात. मी वचन देतो, मी चांगल्या लोकांच्या पाठीशी सदैव उभा असतो. लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहणार आहे की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात. देव म्हणतो, वेदना तात्पुरती असते. पृथ्वीवर असताना तू सहन करत असलेल्या वेदनांमुळे कृपया माझा त्याग करू नकोस. तू तयार असशील तर आत्ताच होय कमेंट कर. देवावर विश्वास ठेवत राहा. त्याने तुम्हाला कधीही अपयशी केलं नाही आणि तो कधीही करणारही नाही. नवीन बदल येत आहेत. बाळा, मी तुला सांगतोय, मी तुला बळकट करीन आणि तुला उन्नत करीन. तू माझ्यासाठी प्रिय आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, यावर्षी तुम्हाला मोजताही येणार नाही इतके आशीर्वाद मिळतील. मला मानवा पलीकडे प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिले स्थान ठेव. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणे थांबवा. देव तुमचे दुःख पाहतो आहे. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या, मी जगावर मात केली आहे. कोणीच परिपूर्ण नसते. आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नात यश द्यायचं. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व ठिपके जोडत आहे. जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्यांप्रमाणे झाले असेल तर लक्षात घ्या, मी लवकर ते काटे तोडणार आहे. आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्या बरोबर आहे. जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल, तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगती अशी कमेंट करा. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. आता तयार राहा. तुम्ही कशाचाही सामना करत असला तरी लक्षात ठेवा, तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही पुन्हा असणार आहात. तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे. तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करत आहे. ते धन्य आहे. जिला समजते की तिला फक्त शांत आणि शांत राहायचे आहे, कारण देव तिच्या लढाया लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल. तुमचा विश्वास असेल तर तू माझा सांगाती अशी कमेंट करा. देव म्हणतो, मी घोषित करतो, ती शाप तुटली आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्यात आर्थिक वाढ सुरू होईल. दावा करा, ते आधीपासूनच तुमच्या आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचा बाळ अशी कमेंट करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येणार आहेत. चांगले वित्त येत आहे. तुम्ही खूप काही केले आहे. तुमच्यासाठी सत्य, समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आली आहे. मी सर्व काही ठीक करणार आहे. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करत असतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू बलवान आहेस. मला माहीत आहे की तू हुशार आहेस. मी तुला निर्माण केले आहे. मला ठाऊक आहे तू कोण आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि नक्कीच तो जादू करेल. तुमची ऊर्जा स्वच्छ झाली आहे. सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकली आहे. हा महिना तुमच्या अंतहीन आशीर्वाद आणि पैसा आणतील.
तुमची संधी तुमच्या दारात ठोठावेल. कर्ज पूर्णपणे भरले जाईल. तुमच्यात आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादांचा दावा करा आणि ते प्राप्त करा. देव म्हणतो, तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथे संपेल. दिवस बदलणार आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. बाळा, काहीतरी जादुई गोष्ट तुम्हाला आठवण करून देणार आहे की योगायोग अशी कोणतीही गोष्ट नाही. तुमचे जीवन बदलणार आहे आणि खूप मोठ्या आशीर्वादाच्या जवळपास आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला विजयानंतर, विजयाच्या यशानंतर यशाचा अनुभव येईल. तुम्ही तयार असाल तर मी जिंकणारच आहे अशी कमेंट करा. तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझे लेकरू असे टाईप करा. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते आणि स्वतःला अविश्वासाने मर्यादित ठेवता, त्यामागे जा, तेव्हा विश्व ते घडवून आणेल. ब्रह्मांड म्हणतो, तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुम्ही पुन्हा विश्वास ठेवणार आहात आणि तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुन्हा संचात करणार आहे. तुमचा विश्वास असल्यास स्वामी टाईप करा. देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सर्व दुःख सोडून द्या. जो जिथे असायचा असेल तो अजूनही असेल. देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती चांगली आहे. आपण अशा टप्प्यात प्रवेश केला आहे की जिथे आपले सर्वोत्तम दिवस प्रकट होत आहेत. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही आयुष्यात 5 वर्षे पुढे असाल. तुमचे जीवन तुम्ही कल्पनेपेक्षा खूप चांगले बदलत आहात. तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलतील यावर विश्वास ठेवा. कसे आणि केव्हा याची काळजी करू नका. फक्त नवीन परिणामाच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा. हे सर्व तुम्ही सध्या अनुभवत आहात त्यापेक्षा खूप वेगळे असतील. देवाची वेळ परिपूर्ण आहे. तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनांची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. तू मला शोधशील आणि मी तुला. भक्तांनो, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. यावर तुमचा विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा. जेव्हा तुम्हाला वाटते की काहीतरी संपले आहे तेव्हा कधीही गमावू नका. देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. ब्रह्मांडाला आज तुम्हाला आनंदी पाहायचे आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत चमत्कारानंतर चमत्कार पाठविणार आहेत. हसण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तयार आहात का? नक्कीच कमेंट करा. प्रिय देवा, कधी कधी मला जीवनात काय करावे हे कळत नाही. मला असे वाटते की मी कोणत्याही दिशेशिवाय हालचालींमधून जात आहे. पण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगण्यापेक्षा मला सांगा. तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? मी तुम्हाला हवे ते सर्व देणार आहे. जसे मी तुमची प्रत्येक गोष्ट पाळत आहे तसेच तुम्हीही प्रयत्न करायला चालू करा. तुमच्या आयुष्याला मी आकार देणार आहे. आज सक्रिय राहून काम करा. तुमच्या भावना आणि परिस्थितीनुसार प्रतिक्रिया शिल्लक होण्याचा प्रयत्न करा. भीती किंवा रागाने प्रतिक्रिया देण्याचे लक्षात ठेवा, कारण या भावना तुमच्या निर्मितीची शक्ती काढून घेतात. आनंद तेव्हा होतो तेव्हा तुम्ही जाणून बुजून तुम्हाला हव्या असलेल्या जीवनावर काम करता. तुम्ही पुढे काय तयार करता यावर तुमचे नियंत्रण नाही. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुमची गती कायम ठेवा. तुम्हाला यश प्राप्त करायचे असल्यास कमेंट करा. परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे. काहीच दिवसात तुम्ही यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट तुम्हाला अचानकच मिळणार आहे. तयार राहा. तुम्ही आतून पूर्णपणे तुटला आहात तर घाबरू नका. तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात. तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही तेव्हा जादू घडते. ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडते. आज देव तुमच्या आशीर्वादात तिप्पट करणार आहे.
फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा. रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल. झोप तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल. तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असल्यास परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे अशी कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. आज हा संदेश शेवटपर्यंत पाहावे असा स्वामींचा आदेश आहे. स्वामी म्हणत आहेत, जर तुम्ही आज 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवलीत तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो. जर तुमचा स्वामींच्या प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझे बाळ आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे. विश्वास हा स्टिकरसारखा असतो, दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखा बसत नाही. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग हे ज्ञान देते, साथ नाही. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरे आयुष्य आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. शिवशंकर शंभूंवर ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. विश्वास ठेव आणि जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य. सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतेच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा. पैशांशिवाय माणूस गरीब नसतो, पण स्वप्न आणि महत्त्वाकांक्षाशिवाय माणूस खरोखर गरीब असतो. तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादाचे विचार कधीही येऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसायला लागतील. लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे, आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते. दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका. मी सदैव तुमच्या सोबत आहे. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा आपला संदेश शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरवलेले मन, दुःखी झालेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि नकळत पुण्याचे भागीदार ठराल. म्हणून नक्कीच शेअर करा. तुम्ही जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे. काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता. जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तर तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल. दैवी आनंदाची कापणी करा जी काहीही हिरावून घेऊ शकत नाही. ते अशक्य नाही. तुम्ही फक्त स्वतःला असे समजवायला लावले की ते अशक्य आहे. देवाची शक्ती तुमच्या आत आहे, म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ते करता येत नाही तेव्हा त्याला विचारा. म्हणा, बाहेर पडता करता येईल का? त्या मनाला ओरडून सांगा की तुम्ही आजच्यापेक्षा उद्या वाईट वेळांशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल. कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या? कधीतरी देवाकडे वळावेच लागते. मग ते आत्ताच केलेले बरे नाही का? फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा, प्रभू खोडकर किंवा चांगला, मी तुझा मुलगा आहे. तू माझी काळजी घेतली पाहिजेस. तुम्ही प्रयत्न केल्यास सुधारणा नक्कीच कराल. जागे व्हा. तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे. माझ्या मुला, युगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या. सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. ते म्हणजे शांती, विचार, संतोष आणि सत्संग. ज्ञानी साधकाने यांपैकी
किंवा किमान एकाची मैत्री जोपासली पाहिजे. सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे. जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकाल तर महान शक्ती येईल. अनुभव घेऊन पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो.